अखिल भारतीय मराठा महासंघ की ओर से माननीय अनिल घरत बापू के जन्मदिन के अवसर पर पदाधिकारियों एवं सदस्यों की मित्रतापूर्ण सभा का आयोजन किया गया। कार्यक्रम के अध्यक्ष अखिल भारतीय मराठा संघ के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र थोम्ब्रे सोरी कोंढर थे। मुख्य अतिथि माननीय भगवान आर पाटिल, माननीय बाजीराव पाटिल और माननीय विजय लिगड़े, माननीय धनाजी मानेवाइस थे। मराठा संघ के अध्यक्ष उपस्थित थे। इन कार्यक्रमों में समाज के प्रति समर्पित मराठा पुरुषों एवं महिलाओं का सम्मान किया गया। कार्यक्रम की आयोजक श्रीमती वैशाली संजय जाधव, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा संघ एवं कार्यकारी अध्यक्ष अशोक चौहान ने अपने विचार प्रस्तुत किए। जन्माला आला त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या फोटोचं पूजन मान्यवर मंडळी करत आहेत। धन्यवाद। मान्यवर मंडळींना मी विनंती करतो आपण सर्व महिला मंडळी आपण स्टेजवरती येताना ग्रुपने येत आहे, पण जाताना प्रत्येक असते। हा काळ भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल। ही परिस्थिती या देशात शिवछत्रपतींच्या विचारानं पाहिजे। आणि चव्हाण सर तुम्ही म्हणताय ते खरं आहे, भविष्याचा आपल्या उज्ज्वल भविष्याचा। धन्यवाद। आणि म्हणूनच त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान आपण करतोय। खऱ्या अर्थानं हे महासंघ महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करत आहे आणि त्यांच्याच विचारानं खऱ्या अर्थानं आज मराठा महासंघ तेवढाच दक्षिण या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहे। महिला विभागाच्या आघाडीच्या अध्यक्षा सौ वैशाली जाधव यांच्या पुढाकारानं आज आयोजित केलेला हा सन्मान सोहळा आहे। या सन्मान सोहळ्यात त्यांनी फक्त एकाच जातीसाठी नाही तर अनेक जातीसाठी अनेक राज्यातून कामगार वर्ग जो आला होता त्यांची व्यथा आणि त्यांच्या व्यथेला सामाजिक जबाबदाऱ्या सगळ्या जरी काही पार केलेल्या असल्या तरी मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचा जीवनाबरोबर एक करार असतो आणि तो करार मात्र तुमचा अद्याप पूर्ण झालाय असं मला वाटत नाही। कारण समाजाला अजूनही तुमच्याकडून काही अपेक्षा आहे। तुम्ही निश्चित हेच म्हणायला पाहिजे की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लग्नाचा विचार बाकी आहे। आयुष्याची सकाळ माझ्या खरं सुंदर गेली, संध्येची मला फिकीर नाही, अजून दुपार बाकी आहे। हे सगळं खरं वाटतं की नाही? शिक्षणातले आणि प्रत्यक्ष फेडमधले एवढे ड्रास्टिक चेंज झालेले आहेत, त्यामध्ये ही व्यवस्था आपल्याला पुढे नेण्यासाठी सूक्ष्म डोळसपणाने प्रत्येक गोष्ट आजमावून काम केलं पाहिजे। हे काम करताना सामाजिक कार्याला, सामाजिक काम करणाऱ्याला सन्मान दिला पाहिजे, त्याच्या कामामध्ये सहभाग दिला पाहिजे। जे समाज 3.5% होते त्या 3.5%तल्या 3.5% लोकांनी एक संस्था 1925 साली काढली, जगामध्ये ते विस्तारले आणि साहेब त्यांनी देश संपूर्ण ताब्यात घेऊन आज संसदेपासून राष्ट्रपतीपर्यंत त्यांचं आधिपत्य आहे। कशाच्या जीवात? त्यात समर्पण, जिद्द, परिश्रम, कमिटमेंट आणि रिपोर्ट। आमच्याकडे एखाद्या माणसाला काम सांगितलं तो त्याचा रिपोर्टच करत नाही, म्हणून मी फॉलोअप नावाची व्याख्या दिली की जो माणूस समोरचा मरेल तोपर्यंत आणि आपण जिवंत असं म्हणतो पाठपुरावा करतो त्याला फॉलोअप म्हणतात। हे लक्षात घ्या, या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। आपल्याकडे काहीच करत नाही आपण, जय भवानी जय शिवाजी 2 वाक्य आहेत आणि त्याच्यात जोजल्य आहे, त्याच्यात अभिमान आहे, त्याच्यात कर्तृत्व आहे, त्याच्यात जिद्द आहे, त्याच्यामध्ये दिशा आहे, त्याच्यात धोरण आहे। आणि आमच्याकडे काय दिशा नाही, धोरण नाही, काय नाही।
अनेक लोक सकाळी 8ला उठतात, चौकामध्ये एक बाकडा असतो कॉर्पोरेशनने टाकलेला, सकाळी 10ला